नमस्कार. जीवन आणि अध्यात्मच्या 13व्या भागात तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण गुरु आणि गुरुतत्वाचं महत्त्व समजून घेतलं. आता सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच नाजूक भाग, गुरु कसा ओळखावा. या जगात अनेक लोक गुरु म्हणून समोर येतात. जर दिशा चुकीची असेल तर कितीही प्रयत्न केले तरी आपण भरकटतो. त्यामुळे श्री गुरुचा शोध अत्यंत गंभीरपणे करायला हवा. गुरु ओळखण्याचे 3 महत्त्वाचे निकष आहेत: शास्त्राचा आधार, आचरणातील सत्यता आणि दीक्षेचा उद्देश. शास्त्राचा आधार म्हणजे फाउंडेशन ऑफ नॉलेज. खरा गुरु केवळ स्वतःच्या अनुभवावर बोलत नाही, तर तो भारतीय ज्ञान परंपरेच्या मूळ शास्त्रांमध्ये, उदाहरणार्थ भगवद्गीता, उपनिषदे, योगसूत्र खोलवर रुजलेला असतो. तो केवळ भावनिक गोष्टीवर किंवा चमत्कारांवर भर देत नाही. तो तुम्हाला गुरुवर अवलंबून न राहता गुरु तत्वाकडे जाण्यास मदत करतो. तो तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकवतो, स्वतःच्या अस्तित्वावर नाही. आचरणातील सत्यता म्हणजे इंटिग्रिटी ऑफ कंडक्ट. गुरुचे बोलणे आणि त्याचे आचरण यात विसंगती नसावी. जो गुरु साधेपणा, वैराग्य आणि नैतिक मूल्यांचे पालन करतो तोच खरा मार्गदर्शन करतो. ते कधीही तुमच्या संपत्तीचा, प्रतिष्ठेचा किंवा व्यक्तिपूजेचा आग्रह धरणार नाही. त्यांचे जीवन हेच त्यांचे सर्वात मोठे शिक्षण असते. गुरु कसा ओळखावा यासाठी त्याचे अनासक्तीचे आचरण तपासा. अनुग्रह आणि दीक्षेचा उद्देश म्हणजे पर्पज ऑफ इनिशिएशन. खरा गुरु अनुग्रह किंवा दीक्षा देतो तेव्हा त्याचा उद्देश स्पष्ट असतो: तुमच्या आध्यात्मिक गतीला गती देणे. तो तुम्हाला अध्यात्म किंवा जीवनाचा परस्पर पूरक प्रवास कसा करायचा हे शिकवतो. तो केवळ चमत्काराचे प्रदर्शन करत नाही, तर तुमच्या अंतिम ध्येयावर म्हणजे मोक्ष लक्ष केंद्रित करतो आणि तुम्हाला त्या दिशेने प्रेरित करतो. जर गुरुचे संपूर्ण लक्ष केवळ भौतिक सुविधा किंवा शिष्य संख्या वाढवण्यावर असेल तर सावधान राहावे. गुरूंचा शोध म्हणजे एखाद्या व्यक्तीचा शोध नव्हे, तर सत्य शोधणाऱ्या मार्गाचा शोध आहे. धीर धरा, विवेक वापरा आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. योग्य वेळी योग्य गुरु तुमच्या समोर निश्चितपणे उभा राहील. पुढच्या आणि अंतिम भागात आपण या संपूर्ण प्रवासाचा सारांश पाहूया. अध्यात्म तुमच्या जीवनात काय सकारात्मक बदल घडवतं ते पाहूया. धन्यवाद.